जय महाराष्ट्र मित्रांनो, मध्य रेल्वे महाराष्ट्र यांच्यातर्फे भरती निघाली आहे. खासियतीची अशी आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ या ठिकाणी तुमचं वर्क लोकेशन असणार आहे. खासियतीची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी फक्त 100 रुपये फी आहे आणि कुठल्याही प्रकारची एक्झाम नसणार आहे. मेरिट बेसवर इथे सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोणी इलिजिबल असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, कारण की महाराष्ट्रामध्ये जागा आहे, त्यातल्या त्यात रेल्वेमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला अनुभव वगैरे पाहिजे असेल तर नक्की तुम्ही अप्लाय करू शकताय. डिटेलमध्ये समजून सांगतोय, कारण की अप्लाय करणंच महत्त्वाचं आहे. वयाची अट काय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती सांगतोय. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर मध्य रेल्वे यांची ऑफिशियल वेबसाईट बघू शकताय. संपूर्ण माहिती इथे तुम्हाला वाचायला मिळेल आणि यांच्यातर्फे जी अप्लाय लिंक आली आहे, तर ही बघा, ही अप्लाय लिंक आहे. इथे ऍडव्हर्टिजमेंट आहे आणि इथून आपण अप्लाय करू शकतोय. अप्लाय करणं अगदी सोपं आहे. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, ऑलरेडी अकाउंट असेल तर तुमचा रजिस्ट्रेशन आयडी, पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. नवीन असाल तर इथे न्यू रजिस्ट्रेशन म्हणून तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. बघा, यावर मी क्लिक केलं तर हा सगळा फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके, फॉर्म भरणं थोडं अवघड आहे, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतोच आहे. पण त्याआधी यांची ही जी नोटिफिकेशन आहे यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिली आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मुंबई, भुसावळ, पुणे आणि सोलापूर या ठिकाणी ही भरती असणार आहे. ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. अप्लाय करणं सुरू झालंय 10/3/2026, म्हणजे 10 मार्च पासून अप्लाय करणं सुरू झालंय. 9 एप्रिल पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय, म्हणजे 1 महिना यांनी अप्लाय करण्यासाठी दिलेला आहे. इथे बघू शकताय मुंबई यांचं जे हेड ऑफिस आहे तिथून ही नोटिफिकेशन आली आहे. नोटिफिकेशन तुम्ही इथे बघू शकताय. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मिळेल नेमका ही ऍडव्हर्टिजमेंट काय, कशा प्रकारे आली आहे, कशा प्रकारे भरती आहे, अप्लाय कसं करायचं, काय करायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोड ऑफ सिलेक्शन कसं होणार आहे. तर इथे बघा दिलंय स्पष्ट, मेरिट बेस सिलेक्शन होणार आहे, जे की तुम्हाला 10वी मध्ये मार्क पडले. इथे बघा दिले मार्क्स इन 10th, म्हणजे 10वी मध्ये जे मार्क पडले आहे 50% किंवा त्यापेक्षा जे जास्त टक्के असेल त्यानुसार तुमची ते मेरिट लिस्ट लागेल. प्लस इथे ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहे त्या ट्रेडमध्ये तुम्हाला किती मार्क आहे त्यानुसार सुद्धा तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. तर अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. म्हणजे सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपं आहे. कुठलीही एक्झाम नाही, कुठलाही इंटरव्ह्यू नाही. जे पण तुम्ही 10वी मध्ये ट्रेडमध्ये मार्क पडले त्या बेसिसवर मेरिट लिस्ट लागेल आणि त्या बेसिसवर सिलेक्शन होईल. आता बघूया कुठल्या ठिकाणी किती जागा आहेत. जसं की बघू शकताय मुंबईमध्ये स्टेनोग्राफरसाठी आहे, ओपनसाठी 14, ओबीसीसाठी 8, एससीसाठी 4, एसटी साठी 2 आणि टोटल तुम्ही इथे बघू शकताय 28 जागा आहे. तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन वगैरे आहात तर तुमच्यासाठी पण इथे जागा आहे. स्टेनोग्राफर शॉर्ट हँडेड इंग्लिश और हिंदी. ओके, त्याच्यानंतर स्टेनोग्राफर भुसावळसाठीच आहे. इथे बघू शकताय टोटल जागा 5 असणार आहे भुसावळमध्ये. पुण्यामध्ये 3 असणार आहे. इथे बघा सोलापूरमध्ये पण जास्ती जागा आहे. स्टेनोग्राफरचं आहे, फिटरचं आहे, अशा भरपूर साऱ्या जागा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ते टोटल तुम्ही बघू शकताय. मग कुठल्या कॅटेगरीत आहात त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय. ही जसं मी तुम्हाला सांगितलं 10वी प्लस तुमचा ट्रेड, मग स्टेनोग्राफर करताय तर मग ITI तुम्ही पास आहात त्या ट्रेडमधून, त्यावर तुमचं इथे सिलेक्शन होणार. म्हणजे इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे 10th प्लस ITI, म्हणजे जो पण तुमचा ट्रेड झालाय, मग स्टेनोग्राफरचा झालेला आहे, फिटरचा झालाय, मेकॅनिकचा झालाय, त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. ओके, इथे पात्रता दिली आहे कंप्लीट 15 इयर्स एज अँड शुड नॉट हॅव कम्प्लिटेड 24, म्हणजे 15 ते 24 दरम्यान तुमचं वय आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. 5 वर्षे सूट दिली आहे SC ST साठी, 3 वर्षे सूट दिली आहे OBC साठी. जसं की UR साठी तुमचा जन्म 10/3/2002 ते 10/3/2011 दरम्यान झाला पाहिजे. इथे 97 पासून 11 पर्यंत आहे, 97 पासून 11 पर्यंत आहे आणि 99 पासून 11 पर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या कॅटेगरीत येतात त्यानुसार तुम्ही ते बघू शकताय. तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकताय आणि त्यानुसारच अप्लाय करू शकताय. एक्स सर्व्हिसमन तुम्ही आहात तर 10 वर्षाची सूट तुम्हाला इथे दिलेली आहे. आता यासाठी फी किती आहे, तर इथे फॉर्म फी असणार आहे 100 रुपये, जी की नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे एकदा भरली की भरली, रिटर्न येत नाही. ओके, त्यामुळे तुम्ही ते बघू शकताय. बाकी सगळी माहिती दिलेली आहे, बाकी काही अवघड नाही आहे. फक्त अप्लाय करणं समजून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही कॅटेगरीत नाहात, डिसेबल पर्सन आहात तर तुमच्यासाठी इथे बघा हा क्रायटेरिया दिलाय, तुम्हाला एकदा बघून घ्यायचं आहे. हाऊ टू अप्लाय ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, ऑनलाईन म्हणायचं आहे आणि आपला बायोडाटा म्हणजे संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. आधार कार्ड टाकायचं आहे, कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे त्याची संपूर्ण लिस्ट यांनी दिली आहे, त्यानुसार आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके, इथे बघा सगळी माहिती दिलेली आहे. ट्रेनिंग पिरियड जो असणार आहे तो आपला 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे, कारण की ही अप्रेंटिसशिप भरती आहे.
आता अनेक जणांना प्रश्न पडतो, यार ही अप्रेंटिसशिप भरती का करायची, 1च वर्षाची आहे. पण जेव्हा रेल्वेमध्ये एक्सपिरियन्स बेसवर भरती निघते, तेव्हा हा तुमचा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स काउंट होतो आणि एक्सपिरियन्स बेसवर, कारण की अनेक जणांकडे एक्सपिरियन्स असत नाही, तुमच्याकडे असतो, त्यामुळे त्या कोट्यामध्ये तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे ज्यांना एक्सपिरियन्स पाहिजेला आहे, कामाचा अनुभव पाहिजेला आहे आणि सध्या जॉबसाठी प्रयत्न करताय, कुठेच मिळत नाही आहे, तर एक चांगलं ऑप्शन आहे, चांगला पर्याय आहे. तुम्ही ते फॉर्म भरून द्या, कारण की ते इंटरव्ह्यू पण नाही आहे, एक्झाम पण नाही आहे. जस्ट फॉर्म भरून द्या. तुमचे मार्क चांगले असेल, मेरिट लिस्ट लागली, तर तुम्ही 1 वर्षाचे अप्रेंटिस करू शकताय, भरपूर काही शिकू शकताय, सर्टिफिकेट मिळू शकताय, एक्सपिरियन्स मिळू शकताय आणि त्या बेसिसवर अनेक ठिकाणी तुम्ही जॉबसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. इथे स्टायपेंड किती मिळतो ते इथे बघा. स्टायपेंड आपल्याला 9,600 प्रति महिना मिळणार आहे. म्हणजे तुम्ही बघा 12 गुणिले 9,600 एवढे तुम्ही मिळू शकतात. ओके. बाकी अप्रेंटिसशिप ट्रेनिंगबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. मेडिकल फिटनेस इथे होतं. काही अडचण असेल तर यांचा ईमेल ॲड्रेस दिला आहे, त्यावर सुद्धा सगळी माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळेल. आता अप्लाय कसं करायचं, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. सगळ्यात सोपं आहे. तुम्हाला तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, कम्युनिटी कुठली आहे ते टाकून घ्यायची आहे. इथे बघा तुम्हाला जस्ट काय करायचं, इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अनरिझर्व्ह आहात, SC ST OBC जे असाल ते. त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख, जेंडर, नॅशनॅलिटी, रिजन कुठलं आहे तुमचं ते टाकून घ्यायचं आहे. मॅरिटल स्टेटस, आधार नंबर, त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे जे पण आपले डॉक्युमेंट आहे त्यानुसार आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, ट्रेड कुठला केला आहे तुम्ही यापैकी ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कुठल्या युनिटला तुम्हाला पाहिजे ते तुम्ही ते सिलेक्ट करू शकताय. ओके. त्याच्यानंतर 2-3 म्हणजे जे मुंबई, पुणे, भुसावळ वगैरे आहेत त्यापैकी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा कुठला सब्जेक्ट होता, किती मार्क पडले हे सगळं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सगळी माहिती टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून फॉर्म भरायचा आहे. तर चांगली संधी आहे. ज्यांना रेल्वेमध्ये कामाचा अनुभव पाहिजे आहे, सर्टिफिकेट पाहिजे आहे, अप्रेंटिसशिप करायचं आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.